श्रोते हो नमस्कार. नियतीचा संकेत याच्या दुसऱ्या भागात आपण राशी भविष्य ऐकत आहात. हे राशी भविष्य 1 नोव्हेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीकरता आहे आणि ते लिहिलं आहे सुधाकर नातू यांनी. अभिवाचन उदय पिंगळे. ऐकूया तर मग नियतीचा संकेत भाग 2. कर्करास. कठीण समय येता कोण कामास येतो. कर्करास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान, कल्पक आणि प्रतिभावंत माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसं हवीहवीशी वाटतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी, लेखक, कलावंत यांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभरास वर्ज्य, तर मीन आणि वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभफळं संसारात देतात. पुनर्वसूचा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण आणि अनिष्ठ आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते. मागच्या वेळेला 8व्या क्रमांकावरून यावेळी 10व्या क्रमांकावर तुम्ही ढकलले गेलेले आहात. ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतात याचा अनुभव यावर्षी घ्यायचा आहे. नोकरी व्यवसायात प्रतिकूल घटना आणि विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यात अडथळे निर्माण करेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेल आणि नेटाने अभ्यास करायला हवा. अधिक नेटाने अभ्यास करायला हवा. घरातील वडीलधारी माणसं तुमच्याशी वाद घालून मनस्ताप वाढवतील. प्रवास तसेच नवीन गुंतवणूक सांभाळून करा, नाहीतर फसवणूक होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणींचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. विवाह उत्सुकांना विलंब स्वीकारावा लागेल. घाई गर्दी नकोच. सगळेच फासे उलटे पडत आलेत असं म्हणायची वेळ आली आहे. तरी धीर सोडू नका. केवळ श्रद्धा, संयम आणि सबुरी या जोरांवर दिवस काढायचे. सिंहरास. राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है. वनराज सिंहाची ही रास सर्वांवर अधिकार गाजवते. कुणाकडे हार जाणं तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचं वैशिष्ट्य असतं. पण तुम्ही दीर्घोद्योगी, निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष आणि धनुराशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही. पूर्ण मघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य आणि भरभराटीचा अनुभव येतो. सिंहमंडळी 6 वरून थोडे गड खाली जाऊन 8व्या क्रमांकावर राहतील. अनुकूल गुणात फक्त 13 गुण कमी झाल्यामुळे ही परिस्थिती आहे. साहजिकच मागच्या वर्षीसारखंच हे वर्ष कष्टकारक जाईल. थोडीशी कुठेतरी रुखरुख राहील. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. मागच्या वर्षीची मृगजळासारखी परिस्थिती संपली आणि आता खरोखरच वाळवंट सुरू झाली आहे. अपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. नोकरीधंद्यात त्रासाचे, अडचणीचे असे प्रसंग येतील. व्यवसायामध्ये अपेक्षापूर्तीच्या शक्यता नाहीत. तिथे पक्षपातीचा अनुभव तुम्हाला आल्याने मानसिक त्रास होईल. जोडीदाराच्या प्रकृतीसंबंधित नवीन काळज्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये विस्मरण किंवा ऑप्शनला टाकलेला भाग घेणं असा अनुभव यावे. प्रवास सांभाळून करावे. यामध्ये विलंब आणि वादविवाद संभावतो. वक्त ने किया
क्या हसी सितम अशी तुमची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरं. कन्या रास. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना दे. अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसं संशयी आणि आपल्या गाठीची असतात. अकाउंट्स, ऑडिट, वकिली क्षेत्रात उत्तम यश मिळवतात. ही बुद्धीची रास असून बुध येथे उच्चीचा होतो आणि शुक्र नीचीचा होतो. शैक्षणिक यश, वादविवादात तुम्ही छाप पाडतात किंवा तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात. त्यामुळे कपाळावर कायमच्या आठ्या असं या माणसाचं स्वरूप असतं. निर्भेळ सुख मिळवणं तुम्हाला कठीण होतं. विवाहाच्या दृष्टीने मृत्यू षडाष्टकातील मेष रास टाळावी. तर बुध आणि मकर हे नवपंचम राशीतील जोडीदार तुमच्याबरोबर संसार आनंदाचा करू शकतात. उत्तर नक्षत्रातील पूर्ण आणि हस्त व चित्रा नक्षत्राचे 2 चरण यांनी कन्यारास बनते. कन्यारास पहिल्या स्थानावरून घसरून 5व्या स्थानी जाते, कारण अनुकूल गुण 1355 वरून यावर्षी 1108 असे 287 गुणांनी घसरत खाली येणार आहे. परिस्थिती आलबेल अशी स्थिती नाही, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा. परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकणाऱ्या 5व्या क्रमांकावर आपली जागा निश्चित केलेली आहे. साहजिकच यावर्षीही तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्न अधिक करावे लागतील, जागरूकता ठेवावी लागेल आणि विरोधकांच्या कारवायांवर मात करावी लागेल. त्यासाठी सहकार्यांचे मदतीचे साथ मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षा पूर्ती होईल. विवाहोत्सुकांना हे वर्ष गोड बातमी देणार आहे. नोकरी धंद्यामध्ये तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे आर्थिक भरभराट संभवते. काही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेल. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील, त्याचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. मात्र काही काळ पुन्हा षडाष्टक योगात जात असल्याने तुम्हाला पूर्ण सावधानतेने निर्णय घ्या असं सांगतो. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचं वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल. आज आपण पुढील 3 राशींचं भविष्य ऐकलं. याच्या पुढील भागात त्याच्या पुढील 3 राशींचं भविष्य ऐकूया. धन्यवाद.